नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जीएमसी छत्रपती संभाजीनगर यामध्ये आज झालेला जो पेपर होता, तर आज झालेल्या पेपरमधील प्रश्न आपण बघणार आहोत। असे कशा प्रकारचे प्रश्न जे आहे परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, आजच्या या ठिकाणी आपला पहिला प्रश्न बघा काय विद्यार्थी मित्र, आजच्या व्हिडिओतील काय आहे बघा, भारतातील 100% साक्षर असलेले दुसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते आहे? बघा, भारतातील 100% साक्षर असलेले दुसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। गुजरात, केरळ, गोवा की महाराष्ट्र? तर विद्यार्थी मित्र, पर्याय क्रमांक सी गोवा हे भारतातील 100% साक्षर ठरणारे दुसऱ्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे। बघा, या ठिकाणी विद्यार्थी मित्र, पहिले राज्य म्हटलं तर पहिले राज्य आहे केरळ आणि दुसरे राज्य कोणते आहे? तर दुसरे राज्य आहे गोवा, जे 100% साक्षर ठरले आहे। यानंतर पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? खापोली, कोयना, वैतरणा की यापैकी नाही? तर विद्यार्थी मित्र, पर्याय क्रमांक बी कोयना हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे। बघा, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प म्हटलं तर तो कोणता आहे? कोयना हा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे, जो सातारा जिल्ह्यातील कोयना नदीवर स्थित आहे आणि याची क्षमता ही 1960 मेगावॅट एवढी आहे। किती आहे? 1960 मेगावॅट। बघा विद्यार्थी मित्र, दररोज तुम्हाला जर अशी व्हिडिओज बघायची असतील तर याकरता तुम्हाला काय करायचं आहे, याकरता तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि याची PDF मिळवण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। एक वेळ सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे विद्यार्थी मित्र। पुढचा प्रश्न बघा, चंपारण्य सत्याग्रह कधी झाला? चंपारण्य सत्याग्रह कधी झाला? 1917, 1919, 1920 की 1932? विद्यार्थी मित्र, चंपारण्य सत्याग्रह हा 1917 मध्ये झाला होता। पर्याय क्रमांक ए 1917 आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। बघा, 10 एप्रिल 1917 मध्ये हा सत्याग्रह झाला होता। चंपारण्य हे काय, तर हे बिहार मधील एक जिल्हा आहे। ओके, चंपारण्य काय होता? बिहार राज्यातील हा जिल्हा होता। बिहार मधील चंपारण्य जिल्ह्यातील या ठिकाणी विद्यार्थी मित्र, जो नीळ उत्पादक शेतकरी होते तर त्यांच्या संबंधित हा लढा या ठिकाणी महात्मा गांधींनी दिलेला होता। यानंतर पुढचा प्रश्न बघूया। पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, आपल्या स्क्रीनवरती आहे। आशियाई सर्फिंग चॅम्पियनशिपच्या खुल्या पुरुष गटात रमेश बुडियाल यांनी कोणते पदक जिंकले? बघा, सर्फिंग चॅम्पियनशिप बद्दल या ठिकाणी प्रश्न आहे। कोणतं पदक जिंकलेलं आहे रमेश गुडियाल यांनी खुल्या पुरुष गटामध्ये? सुवर्ण, कांस्य, रजत की ब्रॉन्झ? विद्यार्थी मित्र, पर्याय क्रमांक बी कांस्य हे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। त्यांनी कांस्य पदक हे जिंकलेलं आहे। बघा, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, खेलो इंडिया वॉटर फेस्टिवल कोणत्या राज्यात सुरू करण्यात येणार आहे? खेलो इंडिया वॉटर फेस्टिवल जो आहे हा कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात येणार आहे? उत्तराखंड, गोवा, जम्मू आणि काश्मीर की महाराष्ट्र? विद्यार्थी मित्र, खेलो इंडिया हा जो आहे हा कुठे, तर जम्मू काश्मीर या राज्यामध्ये सुरू करण्यात येणार आहे। पर्याय क्रमांक सी जम्मू आणि काश्मीर हे आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। स्पष्टीकरण बघा, या ठिकाणी खेलो इंडिया वॉटर फेस्टिवल हा जम्मू आणि काश्मीर मध्ये सुरू करण्यात येणार आहे। यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, नुकतेच महाराष्ट्र शासनाने वेल्हे तालुक्याचे नाव बदलून काय ठेवले आहे? बघा, महाराष्ट्र शासनाने नुकताच हा निर्णय घेतलेला आहे। वेल्हे हा जो तालुका आहे तर या तालुक्याचं नाव बदलून एक नामकरण या ठिकाणी केलेलं आहे। पर्याय बघा, राजगड, रायगड, छत्रपती संभाजीनगर की धाराशिव? विद्यार्थी मित्र, पर्याय क्रमांक ए राजगड हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। वेल्हे तालुक्याचं नाव आता काय असणार आहे, तर राजगड असणार आहे। ओके, राजगड हे असणार आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्र, छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जो होता त्याचं छत्रपती संभाजीनगर झालेला आहे। धाराशिव अहमद जो होतं उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव हे धाराशिव करण्यात आलेलं आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्र, अहमदनगरचं जे आहे नामकरण हे अहिल्यानगर करण्यात आलेलं आहे। ओके, चला, होप सर्वांना ही माहिती समजली असेल। सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे, तसेच शेअर करायचं आहे। तत्पूर्वी विद्यार्थी मित्र, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, तसेच साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे। आणि विद्यार्थी मित्र, जर या प्रश्नांची तुम्हाला PDF हवी असेल तर त्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे।
यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा, फाइंड द एरर. ओके, इंग्लिश ग्रामर संबंधित हा प्रश्न या ठिकाणी आहे. फाइंड द एरर या ठिकाणी आपल्याला वाक्यातील एरर शोधायचा आहे. बघा काय आहे, द डोमेस्टिक हेल्प शुड बी पेड अ सॅलरी फॉर क्लिनिंग, वॉशिंग अँड टू द मोप. बघा या ठिकाणी आता कोणतं वाक्य आहे ज्याच्यामध्ये एरर आहे, चूक आहे. बघा, द डोमेस्टिक हेल्प फॉर क्लिनिंग अँड वॉशिंग शुड बी पेड फॉर सॅलरी अँड टू मोप. तर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी पर्याय क्रमांक डी अँड टू मोप हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, अँड टू मोप. बघा आता अँड टू मोपच का या संदर्भात तुम्हाला एक सांगतो. बघा विद्यार्थी मित्रो, येथे काय आपल्याला क्लिनिंग, लक्षपूर्वक बघा, क्लिनिंग आणि वॉशिंग अशी क्रियापदे आहेत. बघा ही क्रियापदे आयएनजी स्वरूपात आहेत. ही कशात आहेत? आयएनजी. क्लीनला आयएनजी लागलेला आहे. वॉश आयएनजी, वॉशिंग. ओके, पण टू मोप म्हणजे या टू प्लस वर्ब या रूपात आहे. हे काय? टू प्लस वर्ब या रूपात आहे. बाकी इतर जी वाक्य आहेत ही प्लस आयएनजी मध्ये आहेत. ही कशात आहेत? प्लस आयएनजी मध्ये. पण टू मोप जो आहे हा टू प्लस वर्ब या रूपात आहे. म्हणजेच मोप प्लस आयएनजी असायला हवं होतं. हे काय होतं? मोप प्लस आयएनजी यायला हवं होतं. बघा एक नियम आहे की कामांची यादी करताना ऑल वर्ब या सारख्याच फॉर्म मध्ये पाहिजेत. जर फक्त वर्ब असेल, टू वर्ब असेल तर टू वर्बच असतील. जर आयएनजी फॉर्म मध्ये असेल तर आयएनजी फॉर्म मध्येच असतील. बघा हा याचा सिंपल नियम आहे. जर तुम्हाला कळालं असेल विद्यार्थी मित्र तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. अगदी सोप्या भाषेत तुम्हाला या ठिकाणी इंग्लिशची फाइंड द एररची ही जी कन्सेप्ट आहे या ठिकाणी शिकायला मिळालेली आहे. याकरता सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा, कायमस्वरूपी लोक अदालत सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? बघा कायमस्वरूपी लोक अदालत सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? गुजरात, केरळ, गोवा की महाराष्ट्र? विद्यार्थी मित्रो, कायमस्वरूपी लोक अदालत म्हटलेलं आहे. ओके, कायमस्वरूपी लोक अदालत सुरू करणारं देशातील पहिलं राज्य कोणतं आहे? तर बघा विद्यार्थी मित्रो, कायमस्वरूपी लोक अदालत सुरू करणारं जे आहे या ठिकाणी केरळ हे देशातील पहिलं राज्य ठरलेलं आहे. कोणतं? केरळ हे देशातील पहिलं राज्य ठरलेलं आहे. ओके, चला थोडंसं स्पष्टीकरण या ठिकाणी बघूया. पहा या ठिकाणी विद्यार्थी मित्रो, कायमस्वरूपी लोक अदालत सुरू करणारं केरळ हे देशातील पहिले राज्य ठरलेलं आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढचा प्रश्न बघा, रिझर्व्ह बँकेची स्थापना केव्हा करण्यात आली? बघा रिझर्व्ह बँकेची स्थापना केव्हा करण्यात आली? 1 जानेवारी 1950, 1 मार्च 1935, 1 एप्रिल 1935 की 1 एप्रिल 1934? तर विद्यार्थी मित्रो, रिझर्व्ह बँक म्हणजेच काय तर आरबीआय. ओके, आरबीआयची स्थापना एकच झाली तर 1 एप्रिल 1935 ला आरबीआयची स्थापना झाली. पर्याय क्रमांक सी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला बघा या संदर्भात थोडंसं विश्लेषण स्पष्टीकरण या ठिकाणी बघूया. आरबीआयची जी स्थापना आहे ही कधी झाली होती? 1 एप्रिल 1935 मध्ये झाली. कायदा जर विचारला तर कायदा आहे 1934चा आणि मुख्यालय म्हटलं आरबीआयचं तर ते आहे मुंबई या ठिकाणी. ओके, कुठे आहे? मुंबई या ठिकाणी याचं मुख्यालय येतं. तर आता विद्यार्थी मित्रो, आरबीआयच्या स्थापनेची शिफारस आहे ही शिफारस कोणत्या आयोगानुसार? तर हिंटल यंग आयोग. ओके, आणि आरबीआयचं 1949 ला राष्ट्रीयकरण करण्यात आलं. त्यानुसार पहिले गव्हर्नर होते ऑर्बन ऑर्केल स्मिथ. ओके, ऑस्बर्न ऑर्केल स्मिथ हे आरबीआयचे पहिले गव्हर्नर होते. त्यानंतर पहिले भारतीय गव्हर्नर म्हटलं तर सी डी देशमुख हे आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर आहेत. आणि सध्याचे गव्हर्नर कोण आहेत? तर सध्याचे आहेत संजय मल्होत्रा हे सध्याचे गव्हर्नर आहेत. ओके, बघा मित्रांनो, ही पीडीएफ जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर ही पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. तुम्ही काय करायचं आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. ओके, तसेच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न घेण्यापूर्वी बघा या ठिकाणी कशा पद्धतीने करायचं सांगतो. सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, साईडला जे बेल आयकॉन आहे याला देखील प्रेस करायचं आहे आणि पीडीएफ करता आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, स्वतःचे सर्च इंजिन सुरू करणारी देशातील पहिली विधानसभा कोणती आहे? बघा विद्यार्थी मित्रो, आयएमपी क्वेश्चन आहे हा. ओके, महत्त्वपूर्ण प्रश्न या ठिकाणी बघायला मिळतोय. स्वतःचे सर्च इंजिन सुरू करणारी देशातील पहिली विधानसभा कोणती आहे? गुजरात, पंजाब, गोवा की महाराष्ट्र? तर विद्यार्थी मित्रो, स्वतःचे सर्च इंजिन सुरू करणारी
पहिली विधानसभा कोणती आहे तर ती आहे पंजाब. ओके, पंजाब ही विधानसभा स्वतःचे सर्च इंजिन सुरू करणारी देशातील पहिली विधानसभा आहे. बघा, स्वतःचे सर्च इंजिन सुरू करणारी पंजाब ही देशातील पहिली विधानसभा आहे. विधानसभेतील कामकाज कार्यवाही पाहण्यासाठी पंजाब सरकारने स्वतःचे सर्च इंजिन सुरू केले आहे. ओके, बघा मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे आणि PDF मिळवण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. ओके, होप सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.